आज मस्साजोग आणि परळी इथे खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा असणार आहे। देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सुप्रिया सुळे आज भेट घेणार आहेत। त्यामुळे आज राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल ते सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्याकडे। मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची त्या भेट घेणार आहेत। तर सुळेंसोबत आज जितेंद्र आव्हाड असतील, बजरंग सोनावणे सुद्धा उपस्थित असतील। तर देशमुख हत्या प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंचा हा पहिलाच दौरा आहे। त्यामुळे ही जरी सांत्वनपर भेट असली तरी राजकीय दृष्ट्या हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि काही वेळामध्ये त्या मस्साजोग गावामध्ये हेलिकॉप्टरने दाखल होतील, देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करतील आणि आतापर्यंत जो सगळा तपास झाला या संदर्भातला त्या आढावा घेणार आहेत। परळीतल्या महादेव मुंडे खून प्रकरणात सुद्धा त्या माहिती जाणून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेणार आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत अशा प्रकारे जितेंद्र आव्हाड असतील, खासदार बजरंग सोनावणे असतील, तर संदीप क्षीरसागर सुद्धा असणार आहेत, ज्यांनी या प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे समोर आणलेले होते। तेव्हा या दोन्ही प्रकरणांची माहिती घेतल्यानंतर सुप्रिया सुळे पुन्हा मुंबईकडे येतील आणि देशमुख हत्या प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंचा हा पहिलाच दौरा आहे आणि म्हणून या दौऱ्याकडे लक्ष आहे। तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे मस्साजोग मधल्या या सगळ्या दौऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया ज्ञानेश्वरकडे। ज्ञानेश्वर, मस्साजोगमध्ये बरीच हालचाल आपल्या मागे दिसतीये। सुप्रिया सुळे यांचा दौरा आहे, काही वेळामध्ये ते दाखल होणार आहेत असं कळतंय। काय काय नेमके वातावरणाचे तपशील आहेत आणि काय नेमकं दौऱ्याचं स्वरूप आहे? अनुपमा, अवघ्या काही वेळात खासदार सुप्रिया सुळे ह्या मस्साजोगमध्ये पोहोचतील। आज संतोष देशमुख यांच्या हत्येला 70 दिवस पूर्ण होत आहेत आणि मागच्या या हत्येच्या अनुषंगाने मागच्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या घटना घडलेल्या पाहायला मिळाली। ही खरं तर सांत्वन भेट आहे। त्या देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत, तपासामधल्या काही बाबी त्या समजून घेणार आहेत, त्या गावकऱ्यांशी सुद्धा चर्चा करणार आहेत। वरवर बघता ही जरी सांत्वन भेट असली तरी ही एका अर्थानं राजकीय भेट सुद्धा आपल्याला म्हणावी लागेल, कारण मागच्या काही दिवसापूर्वी म्हणजे धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची झालेली भेट आणि त्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत केलेलं वक्तव्य आणि आज जी कॅबिनेटची बैठक होती त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात होणारी चर्चा, या सगळ्या घडामोडीच्या अनुषंगाने आज सुप्रिया सुळे यांचा आज बीडचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे। आज त्या गावकऱ्यांशी पण चर्चा करणार आहेत। ही भेट झाल्यानंतर त्या परळीला जातील आणि परळीमध्ये त्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांशी भेट घेणार, तिथला तपास देखील काय झालेला आहे ते समजून एकंदरीत थोडक्यात त्या आढावा घेणार आहेत, तपास कुठपर्यंत आला आणि कुटुंबियांबरोबर त्या भेट घेतील। सांत्वनपर भेट असली तरी निश्चितच राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असणार आहे। आज सुप्रिया सुळे काही वेळात येतील। ज्ञानेश्वर, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू।